दोस्तों नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. सुरुवातीलाच मी एक तुम्हाला कविता ऐकवणार आहे. कविता खूप जुनी आहे, ती तुम्हाला ऐकायची यासाठी की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आणि ही कविता याचा जवळचा संबंध आहे. मन में जहर डॉलर के बसा के, मन में जहर डॉलर के बसा के फिरती है भारत की अहिंसा. खादी की केंचुल को पहनकर ये केंचुल लहराने न पाए, ये भी है हिटलर का चेला. मार लो साथी जाने न पाए, कॉमनवेल्थ का दास है नेहरू. मार लो साथी जाने न पाए. या ओळी लिहिणारे कवी आहेत मजरूह सुलतानपुरी. 1951-52च्या दरम्यान मजरूह सुलतानपुरी तुरुंगातून बाहेर आले आणि ते साधारणतः वर्षभर तुरुंगात होते. याच कवितेकरता त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुढची साधारणतः 48 वर्ष ते जगले. 2000 साली ते वो परलोक सिधर गए. या मजरूह सुलतानपुरींना नेहरूंना कॉमनवेल्थचा दास म्हटल्याबद्दल अटक करण्यात आली होती आणि त्यांना तुरुंगात पाठविण्यात आलं होतं. हे असतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. मजरूह सुलतानपुरी हे एक नाव मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय कारण आजकाल अनेक लोकांना या देशामध्ये भीती वाटू लागली आहे. शाहरुख खानला भीती वाटू लागली आहे. म्हणजे एक हिंदू मुलीसोबत लग्न करायचं, घटस्फोट घेऊन टाकायचा, अशा आमिर खानला देखील भीती वाटते. हिंदू मुलीसोबत लग्न करणाऱ्या शाहरुख खानला देखील भीती वाटते. हा देश धर्माच्या आधारावर माझं शोषण करतंय असं वाटतं. आमिर काय, शाहरुख काय आणि नसरुद्दीन शाह काय यांना या देशाने डोक्यावर उचलून घेतलं, प्रचंड पैसे दिले, प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, तेव्हा त्यांना या देशाची भीती वाटत नव्हती आणि आता मात्र धर्माच्या नावावर बोलल्याची भीती वाटते आहे. म्हणून मला मजरूह सुलतानपुरीचं नाव सांगावं वाटतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देश स्वतंत्र झाल्याबरोबर घाला घालणारी, मजरूह सुलतानपुरीला अटक करणारी मंडळी आज सत्तेत नाहीत याचीच भीती या दोघा चौघांना कदाचित वाटत असावी. काय आहे, सिलेक्टिव्ह आहे ना सगळं. जे आहे ते सिलेक्टिव्ह आहे. मजरूह सुलतानपुरीला अटक झाल्यानंतर त्यांच्या मनातले भाव काय असतील आणि आज तुम्हाला निदान अटक तरी होत नाही आहे. फक्त तुमच्या भावनांच्या विषयी लोक बोलतायत. तुम्हाला जे करायचं आहे त्याच्याविषयी लोकांना ते वाटत नाही म्हणून तुमचे हे सगळं प्रकार चाललेत का? मजरूह सुलतानपुरीवर नको थांबायला. एक पत्रकार आहेत, त्यांना मी ज्येष्ठ पत्रकार म्हणतो, जे नेहमीच उडपटांग गोष्टी करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आपलं चॅनल चालवतात, कधी अधूनमधून मुलाखती घेतात, कधी फडणवीसांची मुलाखत घेतात, कधी काही प्रश्न विचारतात. ते सन्माननीय राजू परुळेकरजी. राजू परुळेकर यांनी एक ट्विट केलंय आणि सांगितलंय की मोदी बोलतात ते खोटं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कधीच घाला घातला गेलेला नव्हता. किशोर कुमार यांना बहिष्काराला, आकाशवाणीवरचा बहिष्कार तुम्हाला लक्षात असेल, केवळ आणीबाणीला समर्थन दिलं नाही म्हणून आकाशवाणीवर किशोर कुमारांची कोणतीही गाणी लागत नव्हती. हे विसरल्या जाऊ शकत नाही. हेच मोदींनी सभागृहात सांगितलेलं आहे राज्यसभेच्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असतं याविषयीच मोदी बोलत होते. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण मोदींनी सांगितलं आणि त्याचा पुरावा देणार आहे. राजू परुळेकर म्हणतात की ते खोटं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याविषयी ते म्हणाले होते की मंगेशकरांनी सावरकरांचं गाणं गायलं, त्याला चाल लावली म्हणून नोकरी सोडावी लागली. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. हे सावरकरांचं गाणं संगीतबद्ध केलं, गायलं आणि म्हणूनच हृदयनाथ मंगेशकरांना आपली नोकरी सोडावी लागली असं मोदींनी सभागृहात सांगितलं. आणि हे खोटं असल्याचं राजू परुळेकर आपल्या ट्विटरवर ट्विट करून म्हणतात. पण या विषयात स्वतः हृदयनाथ मंगेशकरांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला हृदयनाथ मंगेशकरांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यामध्ये ही सगळी माहिती सांगितलेली आहे. स्वतः हृदयनाथ मंगेशकरांनी. हृदयनाथ मंगेशकर आजही हयात आहेत. आपण त्यांना या प्रसंगाविषयी विचारू शकता. लता मंगेशकरांचा विरोध का होता? तर लता मंगेशकर या स्वातंत्र्यवीर सावरकरांना पितृतुल्य समजायच्या. त्या जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर हिंदी गाणं गातात आणि नेहरूंच्या डोळ्यात
आंसू येतात, ए मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पाणी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, असं तेव्हा त्या गाणं म्हणतात. तेव्हा नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं होतं असं म्हणतात. ती एक कथाच आहे. पण याच पंडित नेहरूंनी लता मंगेशकरांच्या काँग्रेसनी लता मंगेशकरांच्या सोबत काय केलं हे देखील तपासलं पाहिजे. जेव्हा लता मंगेशकरांचा मृत्यू काल परवा झाला तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी देशाचा पंतप्रधान आपले सर्व कार्यक्रम रद्द करून हजर होतो. त्या दिवशी लखनौमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीतील जाहीरनाम्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. तो रद्द करून मोदी पोहोचले. पण त्याच वेळी जाहीर कार्यक्रम करत राहुल गांधी फिरत होते आणि त्याच कार्यक्रमात एका ठिकाणी लता मंगेशकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हेही आपण बघितले. तेही तुम्ही बघा ट्विटरच्या माध्यमातून. भाई जगताप हा एकमेव काँग्रेसचा नेता वगळता अन्य कोणत्याही नेत्याला लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावं वाटलं नाही. अजूनही तपासून बघा, एकही काँग्रेसी नेता लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हता. या मागचं खरं कारण काय आहे तर या काँग्रेसी जनांना लता मंगेशकर आणि मंगेशकर परिवाराचा राग आहे. ते सावरकरांचे समर्थक होते म्हणून. हे असतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. शाहरुख, नसरुद्दीन, आमिर खान, तुम्हा तिघांनाही मला सांगायचं आहे की हे असतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. हृदयनाथ मंगेशकरांची नोकरी घातली जाते, मजरूह सुलतानपुरींना अटक केली जाते, किशोर कुमारांवरती बहिष्कार घातला जातो. हे असतं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. संजय राऊत, आपणही ज्या अभिव्यक्तीवर बोलताय ना त्या अभिव्यक्तीत आपणच त्या आणीबाणीला तुमच्याच प्रमुखांनी समर्थन दिलेलं होतं. अभिव्यक्ती म्हणजे काय असतं हो संजय राऊत साहेब? ज्या लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत आपण कसे वागलात जरा लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा स्वप्ना पाटकरनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही आवाज दाबलात. राहुल कुलकर्णींनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही आवाज दाबलात. अर्णव गोस्वामींनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही आवाज दाबलात. कंगना राणावतनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही आवाज दाबलात. ते फक्त स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळातच घडत होतं असं नाही, ते आताही घडतंय. आणि ते आताच घडतंय असं नाही, ते आधीही घडत होतं. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आजही बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याची काँग्रेस नीती शिवसेनेनं स्वीकारलेली आहे आणि शिवसेनेची नीती ही काँग्रेसला सपोर्ट करण्याचीच राहिलेली आहे. किती आवाज दाबलेत याबद्दलचे स्वतंत्र व्हिडिओ करावे लागतील हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे नरेंद्र मोदी राज्यसभेतील भाषणात जे काही बोललेत ते 100% सत्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं आता गळे काढणारे त्यावेळेला याच अभिव्यक्तीचा गळा दाबत होते, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. नमस्कार.